नमस्कार मंडळी, राम राम. कोल्हापूरकरांचा नमस्कार. आपण निघालो राशिवडी बुद्रुक यात्रा. मी महेश आणि तुम्ही बघत आहे महेश बागडी चॅनल. आता आपण आलेलो आहे राशिवडी गावामध्ये श्री ग्रामदैवत श्री बिरदेव यात्रा बघायला. यात्रेतलं काही क्षण टिपायला खूप मजा येते, कारण तो क्षण गेलेला असतो. त्यानंतर आपण भविष्य काळात बघतो त्यावेळी आनंदच वेगळा वाटतो. डोसा घरात चालू आहे बघा. डोस्याची शूटिंग घेऊन पहिले पुढे यात्रामध्ये जवळजवळ 300 ते 400 स्टॉल होतात बघा. ते पण वेगवेगळ्या प्रकारे. कुणाचा आईस्क्रीमचा होतं, कुणाचा आंबोळी होतं, कुणाचं गोबी मंचुरियन होतं, कुणाचं भेलपुरी होतं. जास्तीचा आईस्क्रीमचंच गाडी जास्त होतो, कारण बारकी पोरं म्हणल्यावर आईस्क्रीम येते. ही बारक्या पोरांची मजा कशी चालू आहे बघा. तर बारक्या पोराचं फेवरेट आहे. बसल्याशिवाय यात्रेत गेल्यासारखं वाटतच नाही. यात बारक्या पोराची मजा येते तरी कशी बघा. आज पण मोठं पाळणं होतं बघा, तुम्हाला बघायला मिळेल. आणि सगळे क्षण मी टिकलेला आहे. यात्रा म्हटल्यावर खेडेगावात मजा जास्त आणि त्यात आसपासच्या गावाचा पण आनंद जास्त अनावर होते, कारण आपण दुसऱ्या गावाला जाऊन आनंद घ्यायचा म्हटलं वेगळाच आनंद. तर राशिवडी बुद्रुक आमच्यापासून 2 किलोमीटर. आमचा तालुका करवीर आणि हा तालुका. तर गाडीवर बसल्यावर 5 मिनिटात राशिवडी येते. तेव्हा आम्ही संध्याकाळी फिरायला जाऊया. खेड्यातील लोक म्हणजे बलाढ्य शक्तिशाली. ह्या मामाची वय उंचवा कसं तरतरीत आणि तंदुरुस्त आहे बघा. घरांची शरीर यष्टी आणि तणकडपणा बघा दिसतोय तुम्हाला समोरासमोर. त्याचबरोबर तुम्हाला पाळणा पण दिसतोय बघा पाठीमागे. त्यात तर लय लोकांनी आनंद घेतला. आणि बारक्या पोरांची मजा तर काय किती वर्षावर बघितलं तर पाळण्यात काय लोकांचे बदल नाही. पाळणं हाय तसंच असते, माणसं फक्त बदलत असतात. आणि महत्वाचं म्हणजे राशिवडी गावामध्ये जी यात्रा भरते पंचक्रोशीत प्रसिद्ध आहे. देवस्थान उंचावर आणि बाजारपेठ पण मोठी. यात्रेला जागा सुद्धा भरपूर, कारण एवढं पाळणं बसणं कुठल्या जागेत स्टॉल सुद्धा उभा राहणं शक्य. स्टॉल धरून मला वाटतं ते 500 ते 600 स्टॉल असतील बघा. भाविकांनी पण भरपूर आनंद घेतला. राष्ट्रीय यात्रा एक नंबर आहे. एक नंबर.
आता आलो मी बॉबीकडे बघा. आपली प्रसिद्ध बेल आपल्या हसूर मधली. मी तिथे गेलो बॉबी नटले जास्त. त्याला माहिती आपण शूटिंग करतोय. मी पण बॉबीकडे गेलो आणि ऋतुराजाने मी एक व्हिडिओ तयार केला. यात्रेत जायचं तर मजा करायला, त्याशिवाय यात्रा कसली हो. सदरक्षण हलनिग्रह अजिज राधानगरी पोलीस यांची तरी भूमिका एक नंबरच राहिली. एवढ्या मोठ्या 52 खेड्यातील लोकांनी सांभाळायचं काय चेष्टा आहे का. या मोठ्या दंग्यात शांततामय परिस्थिती या पोलिसांनी आणली. तरीची गालबोट कुठेही लागली नाही. फक्त ह्या खाकीमुळे हो. मोठ्या मोठ्या यात्रेत खाकी आहे तर सगळं आहे बघ. आमच्या श्रीशा तक्ता घ्यायचा होता, पण त्या डायरेक्ट दुकानदार त्यावेळी तक्ता घेतलेला खरं फाडून टाकला बघा. ज्यावेळी तक्ता घेतला आता अडकून ठेवायचे राहतच घेतला. गोबी मंचुरियन कडे मंचुरियन दे मंचुरियन द्या फुल का अडचण नाही. एक नंबर सगळं गावातलं स्टॉल आहे. मग सुद्धा कुंभाराचा स्टॉल आणि आपला सागर मित्राचा, सागरचा मित्र परिवार. सागर पण पहिल्यांदा स्टॉल टाकलेला खतरनाक. तुम्हाला पण स्टॉल आहे, तुम्ही कधी पण गाडी घेऊ शकता. एक नंबर टेस्ट आहे. मालक जर राबा आल्यावर काय विषय हार्डच काम हो. स्टॉल असल्यावर मी व्हिडिओ करायला सुट्टी देते. घरचं काम कसं आहे बघा. काय मालक कुठलेही काम करताना स्वतः जर शिकला लय फायदा असते. बघत बघतच माणूस शिकत असते. मग अवघ्या 6 महिन्याचा सागर परफेक्ट झाला. बोला बेल जंद्री मारीतून ठरला रे. आम्ही कॉमेडी व्हिडिओ केलाय. आपला बसल्यावर यात्रेत गेलो तर काहीतरी व्हिडिओ करत बसल्यावर नंतर आम्ही भेल मस्त खाली तरेचा आनंद आपल्या मित्रांच्या बरोबर सगळे व्हिडिओ केल्यापासून आमचे ऋतुराज जवळचेच मित्र झाले. आमच्या विषय हार्ड आहे. विषय पंपाव विषय हार्ड आहे. विषय बच्ची सगळं आपल्या कोल्हापुरातलं शब्द रांगडा शब्द कसं खटक्या बोट जाग्यावर पडली. आम्ही तुम्हाला पण आनंद घ्यायचा असला तर अशा यात्रेमध्ये जावा. आपल्या फॅमिलीवर आपल्या मित्रावर लय मजा वाटते. लय आनंद वाटला. आनंद आणि असलं सुख कशातच नाही. कारण दिवसभर राबायचं. विरंगुळा कधी करणारा त्यातच मजा अशी असते हो. त्यांच्यावर जावा. तर ते खास म्हणल्यावर कधी टॅटू असतो जे आपल्या कोल्हापुरी शब्द बनल्यावर कोण किती वर्षापासून चालू झालं. त्याला नाव आलंय आता टॅटू. इतरांच्या हातावर आता टॅटू दिसतो. म्हणजे काय दुसऱ्याच्या बद्दल प्रेमाची भावना आपल्या हातावर कोणाला पण शक्य नसते. त्या हातावर काढायला त्याला शक्य असते.
आता सांगता कार्यक्रम झालाय बघा. पोलिसांनी बरोबर 10 वाजता दुकाने सगळी लाईट बंद करायला वाजल्यापासून सगळं शांतता पसरली. मग पूर्ण यात्रा सुखकराने आनंददायी झाली बघा. ही यात्रेत डाग राहिला, शांतता तिथे पुरेश्रे पोलीस आणि भाविकांना त्याला कुठल्याही कार्यक्रमाला गालबोट लागले. मग मित्रांनो, ग्रामदैवत श्री बिरदेव यात्रा कशी वाटली नक्की. राशिवड्याचे ग्रामदैवत हे सगळ्या पूर्ण पंचक्रोशीत प्रसिद्ध आहे. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, फॉलो करा. चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब नक्की करा. बाय.